ची मने या ठिकाणी जिंकली जातात. नक्कीच पप्पू, ज्या पद्धतीने दोन्ही संघ सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये मोरीपाडा संघाने घेवली संघावर मात केली, तर एका बाजूला डहाणू संघावर मात करून वेदू इलेव्हनचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओपनर जे बॅटर्स आहेत देवदत्त आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश, बरोबर ना? देवदत्त आणि ऋषिकेशची जोडी पुन्हा एकदा वेदू इलेव्हनसाठी, आणि ही जोडी कमालीची जोडी आहे धुमकेट संघासाठी. पप्पू, सकाळच्या सत्रामध्ये या जोडीने चांगले पार्टनरशिप, चांगले गोलंदाजीचा मारा ऋषिकेशकडून पाहायला मिळाला. वळी पहिलं षटक हाताळताना गोलंदाज यावेळेस कणक धावणे राईट आर्म वगैरे चांगला फटका सजवला. वेळेस का कमालीचा क्लासिकल फटका आहे. बघूया एक जाव मिळतं दुसऱ्या धावाचा प्रयत्न यावेळेस रोख लागले मग मोंटूकडनं. दुसरी धाव टिपली गेली आहे. तिसऱ्या धावाचा टाइम होतो आणि तिसरी धाव सहजरित्या पूर्ण. काय कमालीची धावगती या ठिकाणी. जिकडे 2 धावा होत्या ती तिसरी धाव घेतली गेते. याला म्हणते क्रिकेटचं टॅलेंट. कुठेतरी लपलाय, त्याला जागा करण्याचा प्रयत्न धुमकेतकडनं होत आहे. नक्कीच ही जोडी कमालीची आहे, कारण दोघांकडे कॉल आहे, सिस्टम आहे, आणि सिस्टम क्रिकेट नियमाने पालन करून खेळायचं आहे. तर इकडे आपल्याला या जोडीकडून खेळ नक्कीच पाहायला मिळतो आहे. ही जोडी कमालीची कामगिरी करताना वेदू इलेव्हनसाठी दाखवते. काय रनिंग द बिटवीनचा नजराना आपल्याला पाहायला मिळाला. कनक पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आहे. यावेळेस पुन्हा कणक धावणे राईट आर्म द विकेट. हलक्या हाताने ऋषिकेशने चेंडू ढकलला लागला शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव सहजरित्या. पहिला चेंडू 3 धाव, दुसरा चेंडू 1 धाव, मिळून धावसंख्या होत आहेत 2 चेंडू मागे 4 धावा. एकता चषक 2026चा हंगाम यावेळेस चालू आहे. मर्यादित 6 षटकांचे सामने, त्यातील 5वा सामना आजच्या दिवसात रंगतोय जय महाराष्ट्र मोरीपाडा संघासमोर वैदू इलेव्हन धुमकेत संघासमोर. पुढील चेंडू हो हो कमालीचा फटका सजवला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर सीमारेषेजवळ चेंडू जातोय. हा वेळेस 4 धावा मिळतील. वाजव वाजव डीजे. बसले प्लीज, विनंती असेल बाउंड्री लाईन पासून थोडेसे दूर राहा. तुम्ही बाउंड्रीच्या मध्ये बसलेत, प्लीज प्लीज विनंती आहे. खेळाडूंना काय अडचण होईल असं काय करू नका. आधुनिक क्रिकेट आहे, डाय मारल्या जातात वेळेवर, आणि त्या माध्यमातून आपल्याला कुठलीही दुखापत होऊ नये अशी आमची इच्छा आहे. बाप्पांसमोर आम्ही सकाळचीच प्रार्थना घातलेली आहे की नक्कीच निर्विघ्न पद्धतीने आमचा हा सोहळा संपन्न होऊ दे. चला पुन्हा एकदा पुढच्या चेंडूकडे वळूया आपण. हो हो यावेळेस सफल करून मांडण्याचा प्रयत्न होता. कणक देवेंद्र दवणे यांच्याकडे शैली आहे, एक आक्रमक अष्टपैलू म्हणून त्यांची ख्याती या चिंचणी जय महाराष्ट्र मोरीपाडा संघासाठी त्याचे चांगलं योगदान असतं. 100% एफर्ट देणारा हा सर्वोत्तम खेळाडू आहे. आणि यावेळेस तीच कारकिर्दी उपलब्ध करत असताना रोखलं गेलंय यावेळेस देवदत्तला. पुढील चेंडू षटक क्रमांक 1 घेऊन येतोय पुन्हा कणक धावणे. चांगला चेंडू पेडची बाहेरची कडा लागली आहे. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. तत्पूर्वी 1 धाव पुन्हा लागते. बोर्डावर धावसंख्या जर पाहिली तर यावेळेस 9 धावा. अजूनही मला वाटते एक चेंडूचा चेंडूचा खेळ शेष आहे. 5 चेंडू मागे 9 धावा कुठल्या गेल्यात बिनबाद 9. चांगली सुरुवात धुमकेत संघाची होते. यावेळेस जय महाराष्ट्र मोरीपाडा संघाच्या विरोधात सामना चालू आहे. आपलं घरचा मैदान म्हटलं तर या जय महाराष्ट्र चिंचणी मोरीपाडा संघाचा आहे. आणि यावेळेस दखल घेतली जाईल का? यावेळेस कणक विरोधात येतोय ऋषिकेश. सुरेख फटका. 1 धाव घेण्यात भाग पाडणार धुमकेत. यावेळेस षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात संपलाय. धावसंख्या 10 वर पोचते. आणि यावेळेस आम्ही संधी देतोय पुन्हा आमच्या डीजे मास्टर दर्शनला. कॉम्प्युटरची धुवा सांभाळतोय. मग दर्शन जेव्हा जेव्हा येतो ना 80-90च्या दशकातील गाणे गाणं तर मन जिंकले जातं प्रेक्षकांचे. यावेळेस बॉलर नेम भावेश सुरेश नाईक BS या नावाने प्रसिद्ध झालेला खेळाडू. समोरचा खेळाडू यावेळेस पाहतोय ऋषिकेश, त्याच्या विरोधात खेळतोय.
तर नक्कीच पप्पू मागच्या सामन्यामध्ये भावेची गोलंदाजी, फलंदाजी दाखवली गेली, चांगली कामगिरी. आता पुन्हा देखील अपेक्षा असणार त्याच्याकडून चांगल्या खेळीचा. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, बैठक करून स्विच, परंतु काही जमला नाहीये, व्यवस्थित फळीवर आला नाहीये. गलीकडे मात्र सुरक्षित रक्षण, निर्धाव चेंडू येतो आहे. काय हेरलं जातं आहे. गोलंदाजाकडची ही जी कला असताना पप्पू, ती आपल्याला इकडे या ठिकाणी पाहायला मिळते. त्याने बघितलं ऋषिकेश एक चांगला अटॅकिंग फलंदाज आहे, कधी कुठल्या पद्धतीला अटॅक करेल काही सांगता येत नाही आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळतोय, निर्धाव पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा भवेश नाईक येतोय, पुन्हा पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कुशलला पाहतोय. गचाळ क्षेत्ररक्षण फंबळ झालाय. क्षेत्ररक्षक यावेळेस दुसरी धाव टिपली जाईल. काहीच गरज नसताना जिकडे एक धाव आहे तिकडे दोन धावा येतात. एक धाव महत्वाची आहे, एक वेळ महत्वाची आहे आणि यावेळेस आपण चुका करतायत. चुकीला यावेळेस माफी मिळणार नाहीये. दुसरी धाव मिळते धाव फलकावर. धाव संख्या 12. षटकातील पुढील चेंडू भावेश सुरेश नाईक चिंचणी मोरेपाडा संघाकडनं बियॉन्ड करतोय. चांगला फटका सजवला यावेळेस. लॉंगाची रिझनला क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. 1 बॉन्स 2 1 बॉन्स चौकार वाजव. काल पॉवर प्लेचा साईडवर सामना कसा करायचा हे दाखवून दिलं ऋषिकेशने. जेव्हा दिवस 30 गार्ड सर्कलच्या अंतर्गत 9 खेळाडू असतात ना, त्या फक्त त्याला दिशा देऊन वरून टोलाचा चेंडू सीम राशीच्या बाहेर. आणि तीच कारकिर्दी आणि तीच कौशल्यपूर्ण कामगिरी करतोय तो मात्र फलंदाज यावेळेस ऋषिकेश. पुढील चेंडू पुन्हा भावेश घेऊन येतोय. ऋषिकेश करता सज्ज आहे. एक चांगली चमकदार खेळी खेळत असताना ऋषिकेश दिसतोय धुमकेश संघाकडनं. पुन्हा शफल होण्याचा प्रयत्न मात्र नाही. थोडंसं चांगला शफल होण्याचा प्रयत्न होता, रोखलं गेलंय. कदाचित मागच्या सामन्याची आठवण जणू करून देतोय भावेश नाईक, ज्याने घेवली संघासमोर चांगली या ठिकाणी गोलंदाजी हाताळली होती. त्या उद्देशाने त्याला म्हणतात ना, आत्मविश्वास जेव्हा कधी वाढतोय की पहिला सामना आम्ही जिंकून येतोय, अशा वेळेस पुन्हा भावेश नाईक येतोय. चांगला फटका सजवला वेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आपण कुशलला पाहू शकाल. एक धाव सहजरित्या मिळते. आता मात्र धावसंख्या बोर्डावर लागते 17. दुसरे षटक मार्गस्थ. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तो सज्ज होणार. 7-8-10 पावलांचे रनअप घेऊन येतो चिंचणी बोबाडा इनकडनं भावेश नाईक. त्याच्या विरोधात देवदत्त खेळतोय. यावेळेस उलट्या फडी मारण्याचा प्रयत्न होता मात्र सफल झालाय. यावेळेस पंचांनी हिरलाय. पंच म्हणतोय की चुकी झाली यावेळेस आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. यावेळेस धावसंख्या धाव फलकावर 17. नक्कीच पप्पू यावेळेला पूर्ण बॉडी टर्न केली. जर हाफ बॉडी टर्न केली असते तर कदाचित पंचांनी निर्णय दिला असता, पण पूर्ण बॉडी टर्न केल्यानंतर मग तो त्यांचा जो निर्णय असतो तो परफेक्शन. हे आहेत आमचे यतीश तामोरे सर. कारण त्यांना माहिती आहे परिपूर्ण लक्ष एकदम चित्त्यासारखी असते, बाजसारखी असते आणि ठेवतात प्रत्येक चेंडूला त्यांची नजर आणि निर्णय एकदम परफेक्शन असतं. ही त्यांची खासियत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय आपल्याला चांगला आलेला आहे. निर्धाव चेंडूने सांगता षटकाची. खरोखरच दोन्ही बंधू आहेत, मयूर तांबोरे आणि यतीश तांबोरे. आम्ही पाहतोय बऱ्याच वर्षापासून पंचांची चोख कामगिरी बजावत असतात. दोन्ही संघाला समान न्याय पंच कोणाला म्हणतात, दोन्ही संघाला पंच समान न्याय द्यायचा आहे. अशा वेळी न्यायाधीशाची भूमिका हे दोन्ही पंच करतायत आणि खरोखरच न्यायाला पटणारी ही भूमिका त्यांनी यावेळेस आजमावली आहे. 2 षटकाच्या उत्तरार्ध खेळ जर पाहिला तर बिनबाद 17 8.50च्या सरासरीने सामना जातोय धुमकेत संघाकडनं. यावेळेस अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा तिसरं षटक हाताळण्याकरता कणक देवेंद्र धवणे बॅक टू बॅक आपलं दुसरं आणि संघाकडनं येते तिसरं षटक. जर आपण या वातावरणाचं विश्लेषण केलं ना तर अद्भुत असं वातावरण आहे, वैशिष्ट्यपूर्ण वातावरण आहे चिंचणीचं. यावेळेस काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक दूरवर दिसतोय, येईल आपल्या भेटीला बिग षटकार. होते आणि यावेळी तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. धावसंख्या 23 वर धावून पोहोचली आहे. मी म्हटलं होतं या वातावरणाबद्दल जेवढं पण
आपण कौतुक करायचं आहे निसर्गाबद्दल तेवढं कमीच आहे. वैशिष्ट्यपूर्ण वातावरण 17-18 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडून पूर्वेला हे वारे मात्र ट्रॅव्हल्स करतायत. त्यातील हा चेंडू सुरेख चेंडू याला म्हणतात कमबॅक. तर पहिल्या चेंडू षटकार येतोय, दुसरा चेंडू कसं टाकायचं हे व्हेरिएशनमध्ये बदल करणं हे जमतंय. कारण सातत्यपूर्ण आपल्या या वयोगटामध्ये ज्यांनी योगदान दिलंय ना, या खेळासाठी पूर्ण आपलं आयुष्य संपन्न केलं हा खेळाडू आहे. कन्नक काय म्हणणार आहे बद्दल? नक्कीच कनकची गोलंदाजीचा जर विचार केला चांगल्या पद्धतीचा यावेळेला वाईटचा इशारा येतो आहे. चांगला गोलंदाज आहे आणि त्याने त्याचे एफर्ट्स मात्र नक्कीच लावलेत. परंतु एका बाजूला जर आपण ऋषिकेशला बघितलं आक्रमक फलंदाज आहे. वेदू इलेव्हनसाठी काय आक्रमकता पाहायला मिळते त्याच्याकडून आणि फटके लाजवाब येत आहेत. पुन्हा एकदा पट्टोला मारण्याचा प्रयत्न, इकडे चांगला कमबॅक आहे गोलंदाजाचा. चांगला चेंडू पॅडवर आदळला आणि लेग बाईच्या माध्यमातून धाव मिळते आहे. एकने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. नक्कीच धावसंख्येचं ग्राफ्टिंग वाढवण्याचा प्रयत्न आहे. परंतु कधी कधी जे गोलंदाजी जे निर्धाव गोलंदाजी आपल्याला चेंडू हाताळले जातात ना ते मात्र खूपच चांगले येत आहेत. कारण रिव्हर्स मारण्याचा जो प्रयत्न केला जातोय ना तिकडे चांगली गोलंदाजी येते आणि तिकडे चकवे येत आहेत. ते वैशिष्ट्य इकडे आपल्याला या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरोखरच मला सांगू इच्छितो जय महाराष्ट्र मोरीपाडा संघाकडनं एकमेव असा खेळाडू आहे तो मात्र 17 वयोगटातील आणि खूपच यावेळेस तो बहारलेला त्याचा खेळ पडतोय. हो हो काय कमालीचा फटका सजवलाय. आर पार दमदार तडी पार देवदत्त नावाचा ब्रँडेड षटकार. भुवनेश्वर सांगू इच्छितो की धुमकेत संघ मला वाटतं पहिल्यांदाच मी पाहतो या मैदानात. मात्र ज्यावेळेस आले आहेत आल्या आल्या पावल्याने मात्र काय कमालीची आजचं पाऊल त्यांच्या मैदानावर पडलंय आणि यावेळेस प्रभावित केलंय प्रेक्षकांना की आमच्याकडे खेळ पहा, आम्ही धुमकेचा संघ आहे आणि षटकार आणि चौकारांचे हल्लेबोल चालतात, चढाई चालतात ना, आमची सुद्धा मनं जिंकल्या जातात त्यावेळेस धुमकेत संघाकडनं. नक्कीच पप्पू, परंतु धुमकेट संघाला आम्ही तनाशीमध्ये नेहमी बघत असतो. लगत मी 6 वर्ष तिकडे केली आणि 6व्या वर्षात देखील मी तिकडे धुमकेट संघाला पाहिला आहे. त्यानंतर मी धुमकेट प्रीमियर लीग त्या ठिकाणी माची समाजाची, त्यानंतर तेलवेपाडामध्ये पाहिलं. तिकडे दमदार आणि दमदार धुमकेटचा संघ पाहायला मिळतोय. इकडे ऋषी आणि देवदत्त ही जोडी जी कामगिरी करते आहे ना ती कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळते आहे. नक्कीच अजून एक त्यांचा ऑलराऊंडर आहे ज्याचं नाव पराशर आहे. शतकी खेळी देखील दाखवतोय. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळली, 3 धावा आणि 4 विकेट, असा तो एक डॅशिंग डायनॅमिक खेळाडू तो देखील त्यांच्यामध्ये आहे. परंतु ही जोडी जेव्हा ओपनिंग करते ना लाजवाब असते. संघासाठी यांच्या योगदान म्हणजे बहुमूल्य आहे. अजूनही शेवटचा चेंडू शेष. या षटकातील धावसंख्या बिनबाद 31 आपण पाहू शकाल. 31 फॉर लॉस ही धावसंख्या धुमकेत संघाची. षटकातील पुढील चेंडू ओ कमालीचा फटका सजवला यावेळेस स्पीड विकेट क्षेत्रात. 1 बॉल सिंग चौकार येतोय. वाजव डीजे. येस पप्पू, या ठिकाणी धावसंख्या आपण बघू शकताय. 35 ऑन द बोर्ड, 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर, म्हणजे नक्कीच चांगलाच रन रेट तयार केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी चांगला चेंडू हाताळतो. आखूट टप्प्याचा चेंडू संगम काय सारखा होत नाहीये.
यष्टीरक्षक मात्र येतो आहे चेंडूवर आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. कमालीची गोलंदाजी आहे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीची फलंदाजी देखील वेदू इलेव्हन धुमकेट संघ वेदू इलेव्हनच्या जे हे म्हणजे माची आहेत याचंच काय चांगले सिलेक्टर्स आहेत. काही ठिकाणी ओपनचा संघ देखील घेऊन जातात. अंडर 25च्या संघाला काय सिलेक्ट करत असतात तर त्यांची माझी देखील चांगली भेट झाली आणि नक्कीच एक चांगले सिलेक्टर म्हणून देखील ते काम करतात. इकडे मात्र आपल्या गावाला संघाला प्रमोट करताना पाहायला मिळतात आणि इकडे बघा पुन्हा एकदा धावसंख्या वळवली जाते आहे आणि धावसंख्येचा फलक मात्र हलवला जातो आहे. तर 2 धावांनी 37 धावांवर पोहोचते आहे. धावसंख्या 37 ऑन द बोर्ड. ही जी कलात्मक कामगिरी आहे, सातत्यता हा खूप मोठा महत्त्वाचा कामगिरी असते. कारण तुम्ही जेवढं सातत्यता ठेवणार, प्रेक्षकांना देखील सामना पाहताना मजा येते, कंटाळवाणं येत नाहीये आणि निर्धाव चेंडू विशेष मध्ये घेत नाही आहे. यावेळेला उंच टोला आहे मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे कनक टिपणार झेल आहे आणि पहिला विकेटचा झटका ऋषिकेशच्या रूपाने मिळतो आहे वेदू 11 संघाला. ठिकाणी न्यू बॅटर्स येतो आहे तो म्हणजे पराशर. एक चांगला टोला मारण्याच्या नादामध्ये मात्र ऋषिकेश मिड विकेट क्षेत्रामध्ये काय कनकचा झेल टिपला जातो आहे. कनकच्या माध्यमातून सुरेख अशी क्षेत्ररक्षण हे महत्त्वपूर्ण कामगिरी या ठिकाणी कारण पहिला झटका आहे. पराशर आहे हार्ड हिटर फलंदाज आहे. पाहूया या ठिकाणी भावेश पुन्हा एकदा काय कामगिरी दाखवतो आहे. चांगल्या गोलंदाजी कारण गती परिवर्तन यॉर्कर पद्धतीची लाईनमध्ये चेंडू हाताळताना डीप कव्हरला मात्र स्टॉक खेळला जातो आहे. एकेरी धावलं फक्त स्ट्राईकला रोटेट केले जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत या षटकातले तर धावसंख्या मात्र एकने वाढलेली 38 धावा 38 ऑन द बोर्ड. तर नक्कीच देवदत्त देखील तेवढाच आक्रमक पवित्रा घेऊन खेळत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा आणि चांगला टोला लॉंग ऑफकडे जाताना पाहायला मिळतो आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आहे पुन्हा एकदा कुशल याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धाव परिपूर्ण केली जाताना धावसंख्या 39वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. पप्पू चांगली नजाकत आहे. वेदू 11 धुमकेट संघ चांगली खेळी दाखवतोय बहारदार खेळी दाखवतोय आणि तेवढंच चांगला गोलंदाजीचा मारा देखील आहे. कारण धावसंख्या ज्या लेवलने चालली आहे ना सामना मात्र असाच रंगतदार होतो. याही वेळेला यॉर्कर लेनचा चेंडूनं पुन्हा एकदा सन्मानित करतो आहे. सन्मान शॉट खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरकडे. इकडे मात्र दुसऱ्या धावचीची कॉल घेतला आहे. 2 धावा आणि टाळ्या देखील बघा तंबूमध्ये वाजल्या टाळ्या. काय की ही रनिंग द बिटवीन चांगली साजेशी रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला मिळते आहे. इकडे मात्र षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 41वर पोहोचलेली आहे. 41 ऑन द बोर्ड. षटक 4 षटकांच्या समाप्ती म्हणजे अजून सुद्धा 10चं सरासरी ही तयार ठेवलेली आहे. पप्पू काय म्हणशील या 10च्या सरासरीसाठी आणि ज्या पद्धतीने जय महाराष्ट्र संघाला इकडे ज्या पद्धतीने धावा आता रोखायच्या आहेत कारण शेवटचं षटक अजून सुद्धा 2 षटकं बाकी आहेत आणि त्या 2 षटकांमध्ये कमी धावा या देणे गरजेचं असणार आहेत कारण तिकडनं देखील आपण जर इकडे बघितलं पराशरला ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी दाखवली होती डहाणू संघाच्या विरोधात 2 षटकांमध्ये 3 धावा 4 विकेट म्हणजे तिकडे तुम्हाला कुठे ना कुठेतरी मोठ्या धावसंख्येला जे तोंड द्यायचं आहे सामोरे जायचं आहे तिकडेला सावधगिरी भूमिका आत्ता गोलंदाजीकडून जय महाराष्ट्र कशी करणार आहे असं तुला काय वाटतं आहे? खरोखरच 3 षटकात 35 धावसंख्या होत्या. त्यानंतर भावेशचं पाऊल या ठिकाणी पडल्या क्षणी 6 धावा देऊन 4 षटकात 41 ही सुरुवात मात्र जय महाराष्ट्र संघाकडनं पुन्हा झालेली आहे. कारण 3 षटकात 35 म्हणले तर मोठी धावसंख्या आजच्या दिवसात जर मी पाहिलं ना 60 प्लस झाले की झाले थोडीशी दडपण समोरच्या संघावर वाढतंय. मात्र धुमकेत संघाकडनं अनिकेत यावेळेस न्यू गोलंदाज येतोय अनिकेत रवींद्र तामोरे. एक त्या संघातील चांगला अनुभव असलेला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्या संघासमोर खेळतोय देवदत्त. यावेळेला एक षटकार खेचलेला आहे त्याने देवदत्त याने. हो चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र नो मॅच लँड जाईल का नाही यावेळेस आपल्याला पवित्रपणे चेंडू पकडला गेला. दुसऱ्या गडीचं पतन होत आहे धुमकेत संघाचं. वाजव की डीजे.
तो एक कैलास या ठिकाणी नक्कीच अनिकेत बद्दल तर आपण बघितलं अपोलो क्रिकेटच्या माध्यमातून आउटडोअर क्रिकेट खेळत असताना गोलंदाजी हाताळताना नेहमीच आपण त्याला बघितलेलं आहे. म्हणजे एक चांगला अनुभवी गोलंदाज आणि पहिल्याच चेंडूवर कॅच अँड बोल्ड आणि नक्कीच देवदत्तला डकआउटला पाठवला. न्यू बॅटर्स कैलास आहे. पाहूया या ठिकाणी पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येण्यासाठी सज्ज आपल्याला अनिकेत पाहायला मिळतो आहे. येस, यावेळेला देखील चेंडू टोला दिला जातो आहे, परंतु मॉन्टूचा प्रयत्न अयशस्वी होतो आहे. दूर राहिला, प्रयत्न केला, हातात काय आला नाही आणि 2 धावा परिपूर्ण होताना इकडे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने 43 वर पोहोचते आहे पप्पू. खरोखरच यावेळी असं झेल घेण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न. शेवटच्या षटकाला त्यांनी हात थोडेसे मागे खेचले मोंटे यांनी, 2 धावा रोखू शकले नाही. धावसंख्या 43 वर पोहोचते. षटकातील पुढील चेंडू अनिकेत येतो कैलास करता. शॉर्ट आपल्या चेंडू हलक्या हाता आणि थोडासा का होईना कट करण्याचा प्रयत्न होता. डॉनच्या टोक्यावर ना मात्र नाही, 1 धाव या ठिकाणी मिळणारच. धुमकेत संघाला धावसंख्या 44. कॅमेरामॅनच्या भूमिकेत विश नेटवर्कच्या साह्याने मोनित कवडूला आपण पाहू शकणार. खूपच सुरेख असं विश नेटवर्कच्या साह्याने प्रेक्षेपण होतंय. त्याप्रमाणेच आमचे साहिल पाटीलच्या स्वरूपात आपण पाहतोय. चांगलं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतोय विश नेटवर्ककडनं. पुढील चेंडू हो कम्माळी त्या ठिकाणी चेंडूचा पृथक्करण, खाली विसावलेल्या चेंडूवर 1 धाव मात्र सहजरित्या टिपली जाते. कुठेतरी गफलत झाले संकेत तांबोरीकडनं. अचूक जर त्यांची फेक असती तर गडी बाद झाला असता. काय म्हणेल त्याबद्दल? 4 चेंडू झालेले आहेत. नक्कीच या ठिकाणी 22च्या माध्यमातून 1 धाव आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. 45 धावा बोर्डावर आहेत. यस, यावेळेला पुन्हा एकदा उंची भरारी घेतलेला, परंतु फटका फसला आहे. नक्कीच या ठिकाणी चांगला कॅच असणार आहे. पुन्हा एकदा या षटकात दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. कैलास आला होता त्यासाठीच, कारण त्याला फटकेबाजीच करायची होती, धावसंख्येला गती द्यायची होती आणि गती घेताना कधी फटका चुकेल याचा काही भरोसा नाही. कॅच अँड विकेट. येस, खरोखरच बुनेश्वर सांगू शकाल 3 षटकात 35 धावा होत्या. 5वं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या जर पाहिली तर 45, म्हणजे एवढे 10 धावा फक्त झाल्यात. म्हणजे जय मराठी संघाने कुठेतरी वाटचाल आपली पुढे सुरू केली की आपण जी चुका केल्यात ना ते दुरुस्ती करण्याचा या ठिकाणी सुरुवात यावेळेस केली. कारण चुका ह्या माणसाकडनं होत असतात, माझ्या चुकीला दुरुस्ती करणं हे गरजेचं असतं. यावेळेस जय मराठी संघाकडनं दुरुस्ती करणं होते, मात्र त्याचा मोबदला पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतील का धुमकेत संघ? तर नक्कीच त्यांचा तो प्रयत्न आहे. धावसंख्येला गवसनी चांगल्या पद्धतीने एक उद्दिष्ट तयार करायचं, एक उंच शिखर तयार करायचं, हा मनसुबा आहेच. या ठिकाणी पण चांगला चेंडू पुन्हा एकदा नक्कीच अनिकेतची गोलंदाजी भेदक पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला नोमॅन प्लेसमध्ये लँडिंग करताना पॉईंट क्षेत्रामध्ये एकेरी धाव परिपूर्ण केली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात पप्पू. नक्कीच चिंचणी क्रिकेटला नक्कीच चिंचणीची पंढरी का म्हटलं जातं आहे, कारण आज आपण बघू शकता आहेत की मुंबई क्रिकेट लीग सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये हार्दिक तामोरे म्हणा, सिद्धार्थ अक्रे असे पुरुष गटामध्ये आपल्याला मुंबई क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील मुंबई लीगमध्ये. त्यानंतर महिला क्रिकेटमध्ये देखील अश्विनी निषाद आपल्याला आपली चिंचणी बोबाडातली मुलगी वुमन्स क्रिकेट्समध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजे हे चिंचणीचं क्रिकेट आहे, म्हणूनच चिंचणीला या मैदानाला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. आणि इकडे जसं जसं साजरीकरण असतं, कुठलाही चषक असू द्या, टुर्नामेंट कुठल्याही पद्धतीची असू द्यात, परंतु इकडचा खेळाची मजा ही आगळीवेगळी आहे आणि म्हणून इकडे संघाची उपस्थिती लाजवाब असते. खरोखरच या मैदानाने बरेच खेळाडू घडवले आहेत. रणजीचे आमचे या ठिकाणी खेळाडू झाले ठोठावरते आहेत. सिद्धार्थ अक्रे म्हणा, आमचे हार्दिक तांबोरे म्हणा, चिन्मय सुतार म्हणा, अश्विन निषाद म्हणा, भक्ती तांबोरे म्हणा, यावेळेस चेंडू हात भरपूर यावेळेस बाहेर पडतोय. बघूया पंचाकडनं काय निर्णय येतो, वाट पाहतात आम्ही सुद्धा. पंच धोनी जाऊन त्या ठिकाणी पाहतील, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल, त्यानंतर अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. हो यावेळेस येतोय, चुका होत्यात, 9 चेंडू पडतोय. कारण सीमारेषेचं उल्लंघन झालंय. जी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला की पडला, या ठिकाणी पंच हिरतायत आणि नो बॉल देत आहेत. नक्कीच पुढचा क्षण आपल्याला फ्री हिटचा पाहायला मिळणार आहे. तर फ्री हिटसाठी सज्ज असणार फलंदाज यावेळेला पाहूया.
यावेळेला टोला दिला जातो आहे, लॉंग ऑन कडे येतोय चेंडू आणि इकडे कणक सरसावतो आहे. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे, परंतु खराब थ्रो गेल्यामुळे मात्र दुहेरी धावेची संधी. इकडे पाहूया काय होते आहे. धाव परिपूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. काय रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे. हेच असतं, कारण हे शेवटचे क्षण आहेत. इकडे धावा मोठा फटका नाही आला तर दुहेरी तिहेरी धाव घेणे हे खूप महत्वाचं असते. 2 धावसंख्या वाढली आहे. पोचली आहे धावसंख्या 49 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पप्पू, खरोखरच चौकार आणि षटकार आणि धावसंख्या गोळा करणं एवढं गरजेचं नसतं ना, तेवढं सिंगल आणि दुहेरी धावा टिपली ना तरी धावफलक हलता राहिला ना तर धावसंख्या पुढे पुढे सरसावत असते. आणि कदाचित एक एक धाव ही महत्वाची का म्हणतात. 2 चेंडूत 1 धावा हवेत, अशा वेळी धावसंख्येची आठवण येत असते. आणि अशा वेळी दुसरी धाव टिपिली गेले धुमकेत संघाकडनं फलंदाज संजयकडनं. पुढील चेंडू हर्ष विरोधात यावेळेस येतोय संजय आपल्या भेटीस धुमकेत संघाकडनं. पंचांची चोख भूमिका निभावतात यावेळेस या सामन्यात यतीश तामोरे, मयूर तामोरे. हो, चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रात आपण चैतन्याला पाहू शकाल. 1 धाव रोखली तर दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या 1 धावेने पुढे जाते. 50 धावा यावेळी पूर्ण झालेले अर्धशतक या बोर्डावर लागलाय ते वेदू 11 धुमकेत संघाचं. पुढील चेंडू हर्ष प्रल्हाद पागदारे. हो, यावेळेस चुका होत आहेत, चुका सुधाराव्या लागतील. व्हाईटचा चेंडू, स्केअरचा मारा, आउटसाइड ऑफ साइड चेंडू पडतोय. क्षणार्धात या ठिकाणी अपडेट शोधलं जात आहे. 1 धावेने धावसंख्या पुढे 51 धावा. फलंदाजला आपण पाहू शकाल पराशर हा एक चांगला फलंदाज गोलंदाज या संघातील एकमेव एक काय यावेळेस त्यांना रोखलं गेलंय. मात्र त्यांचं या ठिकाणी पुनरागमन होईल का त्याच्या प्रयत्नात पराशर दिसतोय. त्याच्या विरोधात हर्ष प्रल्हाद पागदारे, एक नवोदित 17 वर्षाचा हा गोलंदाज यावेळेस येतोय. हो, बॅटीची बाहेरची कडा लागली, यावेळेस ब्रश झालाय. तिसऱ्या गडीचा पतन होत आहे. पराशरचा वाजव की डीजे. लगा नक्कीच पराशरच्या रूपाने हा विकेट आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर पुढचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने धाकटी डहाणू प्रीतम बारी संघ विरुद्ध ओमकार प्रिन्स 11 मुंबई माहीम, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं नाणेफेकीसाठी. याचा पुन्हा एकदा एक चांगला टोला न्यू बॅटर्स मैदानामध्ये आलेला आहे. अक्षय आलाय, सीधे साधे अक्षय नक्कीच पराशरला मात्र बॅटिंग करताना पिचने चांगली साथ नाही दिलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील थोडी तो कमी पडला, परंतु गोलंदाजी लाजवाब झाली त्याची. म्हणजे एका बाजूला त्याची गोलंदाजीला ही पिच खूपच साजेशी झाली, फलंदाजीला थोडंसं नर्वस असेल, परंतु इकडे मात्र स्ट्राईक रोटेटची कामगिरी होते. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडूला टोला दिला जातोय हेलिकॉप्टरच्या पद्धतीने. लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षित होते. दुसरीची मागणी आहे, पाहूया. रन आउट आहे. या काय चांगलं फिल्डिंग, चांगला थ्रो पाहायला मिळाला. झटका अक्षयच्या रूपाने आला पुन्हा एकदा वेदू 11 संघाला. या यावेळेस धावसंख्या 53, शेवटचा चेंडू 6व्या षटकातील शेवटचा चेंडू कुठे 35 धावा होत्या 3 षटकात, त्यानंतर 53 धावा. म्हणजे काय कमबॅक या महाराष्ट्र मोरीपाडा क्रिकेट क्लब संघाचं. यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आत विरू आणि समोर संघ खेळतोय फलंदाज यावेळेस संजय विरोधात या ठिकाणी हर्ष प्रल्हाद पागदारे, एक नवोदित सितारे ज्या महाराष्ट्र संघाकडनं घडवण्याच्या प्रक्रिया चालू आहे. कारण आम्ही त्यांच्या संघात बघतोय बरेच खेळाडू या संघातून बाहेर आहेत, मात्र नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. षटकातील हा शेवटचा चेंडू हर्ष घेऊन येतोय.
ब्लॉकेज चेंडू करण्याचा प्रयत्न हलक्यात आणि प्रहार केला लॉंग ऑफ क्षेत्रात. कुशलला आपण पाहतो एक धाव परिपूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावा घेत असताना गडी बाद. एक धाव मात्र मिळणार. धावसंख्या ते 54 आणि जिंकण्याकरता धावसंख्या हवी आहे 55 6 षटकाच्या अंतर्गत. तर नक्कीच 55 धावांचं विजयी लक्ष्य या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी संघासाठी. नक्कीच लाजवाब लाजवाब बारीचा संघ आहे, तिकडे देखील नवोदित खेळाडू आहेत. त्यानंतर धुमकेटचा नवीन संघ आपल्याला या ठिकाणी उपस्थिती दाखवतं. तर जय महाराष्ट्र मोरीपाडामध्ये देखील नवोदित खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आजचा दिवस गाजवतात नवे सितारे गाजवतात. चला यायचं आहे धाकटी डानू प्रीतम बारी संघ विरुद्ध ओमकार प्रिन्स 11 मुंबई माहीम संघ. कर्णधार या लगेच नाणेफेकीसाठी टॉस का बॉसकडे आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत आणि लगेचच वळणार आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला येणार आहे तो म्हणजे प्रमोद शेळके सरांचा. जिकडे मात्र पुढील सामना रंगणार आहे त्याच्या नाणेफेकीचा कौल आपण घेतो आहोत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे ओमकार प्रिन्स 11 मुंबई माहीम, ते एका बाजूला धाकटी डानू प्रीतम बारीचा संघ आणि आमचे आजचे समालोचक पप्पू चांबरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेतला जातो आहे. कोण बोलतो चॉईस नाही बोलतो ना तो बोलतो. काटचा कॉल घेतला आहे, छाप आलेला आहे. या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल जिंकतो आहे धाकटी डाणू प्रीतम बारीचा संघ. अभिनंदन असणार आहे. दुसरी फेरीमध्ये आपण कामगिरीसाठी सज्ज आहेत. काय निर्णय घेतील? फिल्डिंग याचा गोलंदाजीचा निर्णय आहे. नक्कीच मागचा सामना दमदार पद्धतीने साकारला गेला. मुंबईचा संघ आपल्या समोर आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा मनसुबा असेल? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. याचा 50 पर्यंत रोखायचा. यावेळेला गोलंदाजी कोणाकडे भरोसा असेल? प्रीतम तर आहेच, त्या व्यतिरिक्त कोणावर भरोसा ठेवायचा? प्रीतम आहे ना, साहिल बारी आहे ना, सत्यम बारी.
येस तिन्ही उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि त्यांच्यावर चांगली मदार असेल तुमची. येस बेस्ट ऑफ लक आहे. चला वळूया आपण मुंबईचे आमचे येस कौशिक जोडले जात आहेत. या ठिकाणी ओमकार प्रिन्स 11च्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल तिकडे जिंकलाय. त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, गोलंदाजी घेतली आहे. तुम्हाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा आलेले आहेत, म्हणजे आपण आपल्या समाजाची टुर्नामेंट खेळतात तेव्हा वेगळं आहे, पण आज ओपन क्रिकेटच्या माध्यमातून पहिल्यांदा मला तरी वाटतं चिंचणीमध्ये आलेले आहेत. कसं वाटतं आहे या ठिकाणी? चांगलंच वाटतंय. एकदम शॉर्टकटमध्ये उत्तर द्यायचंय. चांगला वाटतंय. येस निसर्गरम्य असं आपलं हे वातावरण आहे आणि यावेळेला काय रणनीती असेल, कारण सेकंड राऊंडमध्ये आहेत आपण. परत मागच्या मॅच सारखी बॅटिंग परत करू. 70-60 पर्यंत नेऊ आम्ही पण. येस नक्कीच मोठी धावसंख्या देणे गरजेचं आहे, कारण समोरचा संघ देखील तगडा संघ आहे. त्यांच्याकडे देखील त्या पद्धतीची बॅटिंग साईड आहे, तर त्या माध्यमातून मोठं उद्दिष्ट हे नक्कीच असणार आहे. कोणावर जास्त मदार असेल यावेळेला? पहिलं ओपनिंगवरच आहेत. 2 ओव्हर पॉवर प्लेला चांगला स्कोर झाला तर मागचे पण बॅटिंग बरोबर करतील. येस याही वेळेला तीच अपेक्षा आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. वळूया आपण सामन्याला झाली आहे सुरुवात. वेळ वाया घालवायचा नाहीये. कॅमेरामॅनला विनंती असेल, चला वळूया मैदानाच्या आत, जिकडनं आवाज येणार आहे प्रमोद शेळके सरांचा. धन्यवाद भुवनेश्वर मेहर सरांचा आवाज आणि चांबरे सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं करूया आपण मनपूर्वक या दोनही सिनियर समालोचकांचं खूप खूप धन्यवाद. अप्रतिम लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डिंग खराब, त्यावर 2 धावा मिळतील डेफिनेटली. या दुहेरीने संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. टार्गेट सेट केले गेले. तर एकंदरीत 55 या धावसंख्येचं आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर 46, त्यानंतर 51, त्यानंतर 55, त्यानंतर आपण पाहिलं तर 72 एकंदरीत, आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 54-55 रनचं टार्गेट. अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर करत असताना आपण पाहताय सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. एकता चषक 2026च्या माध्यमातून आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा 8 टीम्सला प्राधान्य दिले गेले. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून 6-6 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतात आणि टॅलेंट दाखवण्याची संधी पुरेपूर तुम्हाला प्राप्त होत असताना, कारण 6 षटकांमध्ये तुमचा बॅटिंगचा जो क्रमवार असतो तो मात्र बदलतो. कधी कधी तुमचे मिडल ऑर्डरचे फलंदाज हे कधी सलामीला येतात, कधी सलामीचे फलंदाज मिडल ऑर्डरला येतात, कधी मिडल ऑर्डरचे फलंदाज तुम्हाला टेलेंडर खेळाडू म्हणून पाहायला मिळतात, कधी पिंच हिटर म्हणून आपण पाहू शकता 6व्या-7व्या क्रमांकावर येतात. यावेळेला ऑन साईडला छोटा पॅक बडा धमाका, सुपर टायमिंग, अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. मॅग्निफिसंट शॉट, एकता चषक षटकार. षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 आहे धावसंख्येवर. 10 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला फटका यावेळेला आपण पाहू शकतायत. क्लास दाखवला कनकच्या बॅटमधून, कडक शॉट. खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, खूप काही टॅलेंट आहे यावेळेला ऑन साईडला. हे टॅलेंट आहे, वा, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. कनकच्या बॅटमधून एकता चषक षटकार. जिथे वारा तिथेच मारा, हीच टॅगलाईन सध्या आपल्याला पाहायला मिळते. कनकच्या बॅटमधून फक्त कनेक्ट करतोय कनक, कारण नावातच कनक, आणि कनेक्ट करत असताना बॉल बरोबर स्वीट स्पॉटला. क्लास दाखवला यावेळेला कनकच्या बॅटमधून. पहिला पूल, त्यानंतर पिकअप शॉट पाहायला मिळाला. पिक केलं होतं आणि 6 धावा टिक केल्या आणि एकंदरीत पहिल्या षटकाचा
खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब करत असताना बरोबर बॉलला रीड करतोय आणि त्या अनुषंगाने तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान करून दाखवत असताना लो फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. ह्या वेळेला फिल्डिंग करा, मात्र लॉंग चेस करावं लागेल. 4 रन मिळतील. भावेश नाईकच्या बॅटमधून चौकार. रन झालेत 20 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यस डीजे. पॉप्युलर डीजे दर्शनजी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. मग ते गुजरात पर्यंत चिंचणी पासूनचा प्रवास सातत्याने पाहायला मिळतोय. त्यावेळेला ऑन साईडला शॉट पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. या एकेरीने संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 55 धावांचा पाठलाग करताना मात्र 5वी मॅच सुरू आहे, परंतु अशी स्टार्ट पहिल्यांदा पाहिली. सकाळच्या सत्रापासून ज्या वेळेला चेसेबल करतात त्यावेळेला अशी स्टार्ट पाहिली नव्हती, परंतु या 5व्या सामन्यामध्ये चेसेबल करत असताना न अडखळत या वेळेला स्टार्ट होताना पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य या दोन फलंदाजाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात कनक आणि भावेश या दोन बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 21 विदाउट लॉस. या वेळेला वाह काय फटका खेळला. इनसाइड आउटचा फटका. अगदी या वेळेला प्रेक्षणीय फटका पाहायला मिळतो. सगळ्यांनी सांगितलं असेल कनक वाह काय स्ट्रोक खेळला या वेळेला. एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल शॉट. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेले. 17 नंबरची जर्सी परिधान करणारा यावेळेला मात्र क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल जसा रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि जसं पाणी साचतं खेळपट्टीवर आणि बॉल रबर बॉल स्किट होतो त्या पद्धतीने हा बॉल स्किट झाला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत असताना जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद. 25ला पहिला धक्का, परंतु आपलं काम तमाम करून मात्र या वेळेला बाद होताना कनक बॅक टू द डगआउट. अप्रतिम चांगला फटका बिटवीन द गॅप. बॉल फार वेगाने निघून चाललाय. तेवढीच चांगली भावेशची फिल्डिंग. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील कुशलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27. 27 या धावसंख्येवर 28 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 55 रनचं टार्गेट समोर असताना काय सुरुवात झाली. अप्रतिम सुरुवात होत असताना आपण पाहतायत कणकने जे 2 षटकार ठोकले, एक चौकार ठोकला. अप्रतिम अप्रतिम चांगला बॉल होता. चांगला बॉल ऋषिकेशच्या या बॉलवर मात्र आपण पाहिलं तर खेळू शकले नाहीत. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 षटकांचा खेळ झालाय. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग सध्या होत असताना आपण पाहू शकलात. चांगली बॅटिंग. रन झालेले आहेत 27. 13.50च्या करंट रन रेटने सध्या बॅटिंग करत असताना 24 बॉल आणि 28 रन 7च्या ॲव्हरेजने आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 7चा पाहायला मिळतो. चांगली स्ट्रॅटेजी आखली गेली. गेम प्लॅनिंग अप्रतिम पाहायला मिळतं. जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी टीम सध्या फॉर्मामध्ये पाहायला मिळते. या 2 षटकांमध्ये
पराश्रय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येईल. तत्पूर्वी दर्शन टीजा यांच्याकडे वळूया. एक हलकीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत गावदेवी माता चिंचणीच्या ऐतिहासिक मैदानात. चिंचणीचं मैदान आणि खूप काही या मैदानाच्या आठवणी सातत्याने पाहायला मिळतात प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. ऑन साईडला फुलटॉस बॉल होता, पनिष्ड केलं या बॉलला आणि सरळ बॉलला बाडवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा खणखणीत झन्नाटेदार चौकार. चौकाराला भावेश नाईकच्या बॅटमधून लो फुलटॉस बॉलला मनगडाचा चांगला वापर केला. यावेळेला हलक्याशा हाताने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असे फटके सध्या भावेशच्या बॅटमधून येत आहेत. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकागणिक आपण पाहिलं तर एक चौकार आलेला आहे. चांगली स्ट्रॅटेजी आणि गेम प्लॅनिंग नुसार खेळत असताना कॅल्क्युलेशन यावेळेला भावेशचं चांगलं आहे. यावेळेला कुशलचा हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक शॉट सिलेक्शन चुकीचं आहे. बेजबाबदार फटका खेळला आणि कुशलला आपली स्वतःची विकेट गमवावी लागली. बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का यावेळेला मिळतोय तो मोरीपाडा चिंचणी या टीमला. जय महाराष्ट्र. बॅक टू द डगआउट. कुशल ॲज अ कॅप्टन बॅक टू द पॅव्हिलियन. स्थिती जर आपण पाहिली तर 32 वर जाऊन पोहोचले गेले. 23 रनचं अजून सुद्धा धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. पराशयला अखेरकार विकेट मिळाली. विकेट टेकर गोलंदाज आहे. गेल्या मॅचमध्ये सुद्धा अप्रतिम चांगली गोलंदाजी केली होती. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना मिडल ऑफ द बॅटने बरोबर चेंडू कनेक्ट झालाय. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु संकेतने चांगलं कॉलिंग केलं. भावेशला सांगितलं यू वेट इज नो अँड वेट. या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आणि तेच यावेळेला संकेतने चांगलं कॉलिंग केलं. 1 रन मिळेल. 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. पराशय पुन्हा एकदा राऊंड द विकेटने हलक्याशा हाताने अप्रतिम चांगला फक्त चेंडूला दिशा दिली गेले. बॅकफुटला जाऊन पंच केला होता आणि तेवढीच चांगली फेकी अप्रतिम आपण पाहू शकाल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले गेले. यानंतर मुंबई माहीम संघ आपल्याला पाहायला मिळेल 2 हात करताना धाकटी डहाणू या टीम बरोबर. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. बॅटचा टो एंड लागला होता. स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. भावेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचले गेले. आता 18 बॉल आणि 20 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 20 रन. टॉप 8 मध्ये कोणता संघ मात्र पुढे जाईल याकडे लक्ष असेल. 18 बॉल 20 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा दर्शन टीजे ब्रेक आणि लगेच येऊया
विजयासाठी 18 बॉल आणि 20 रन. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी या टीमला विजयासाठी पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते. कणक ने जबरदस्त सुरुवात केली. अगदी नेत्रदीपक स्टार्ट आपण पाहू शकलात. या 5व्या सामन्यामध्ये चेसेबल करत असताना पहिला संघ न अडखळता जी सुरुवात केली ती अप्रतिम पाहायला मिळाली. एक चांगली पार्टनरशिप आपण पाहू शकलात. रिस्पॉन्सिबिलिटी चांगल्या पद्धतीने घेतली आपल्या खांद्यावर. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं. मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करत नाही, तर आपल्याला आपली जबाबदारी जागी करते. आणि ती जबाबदारी सध्या ऋषिकेश याच्या खांद्यावर आली आणि चांगला झेल टिपत असताना आपण पाहू शकतायत वीरूकडे अप्रतिम हा झेल विसावला गेला. चेंडू आला आणि त्याने कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. एक चांगला झेल टिपत असताना बॅक टू द डगआउट संकेतला परतावं लागेल. डगआउटच्या दिशेने गॉन. पहिलीच विकेट मिळते आणि इथे थोडासा दबाव निर्माण होतोय. जे महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी या टीम समोर ऋषिकेश हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत जखडून ठेवलं गेलंय. चांगली गोलंदाजी, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खूप चांगला फटका हॅमर केला या बॉलला आणि सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनचा वेध घेतला बॉलने. 4 रन. गुड शॉट. फटका होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. हॅमर केलं या बॉलला आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक नंतर डेफिनेटली मेल या एकेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 40 या धावसंख्येवर 15 रनची आवश्यकता आहे अजून सुद्धा. भावेशने अनिकेतने जबरदस्त चौकार ठोकला. त्यावेळेला भावेशने चुकी केले. ऋषिकेश काय गोलंदाजी केली आतापर्यंत. सेट फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना भावेश नाईकला सुद्धा परतावं लागेल. हलकीशी बॅटची एज अँड टेकन. वीरू दत्तने कोणतीही चुकी केली नाही. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. हे सामन्याचं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर धवलला आपण पाहतायत. फील्ड सेट केले गेले. लॉंग ऑफ आहे. शॉट मिड ऑफ आतमध्ये घेतला गेलाय. बॅकवर्ड पॉइंट.
त्यानंतर एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, मिड ऑन, लॉंग ऑन. अशा पद्धतीने फील्ड सेट केलं गेलंय. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला वाईट यॉर्करने. चेंडूची सांगता होत असताना वा ऋषिकेश वा, काय गोलंदाजी करत असताना अगदी नेत्रदीपक बॉलिंग. उद्याचं भवितव्य ऋषिकेशकडे पाहिलं जातं. चांगली आउटस्टँडिंग बॉलिंग करत असताना आपण पाहू शकलात. आता 12 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 12 बॉल 15 रन. सामना होता कुठे आला कुठे. 7.5चा आता रन रेट पाहायला मिळतोय. 24 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता असताना असं वाटलं काही प्रेक्षकांना की मॅच तिसऱ्या षटकांपर्यंत समाप्त होऊ शकते. 6 बॉलने मात्र विजयी मिळू शकतो संघ. परंतु अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 12 बॉलमध्ये 13 रन तर आलेत. एक चौकार ज्यामध्ये अनिकेतच्या बॅटमधून आला, तिथे थोडंसं हलकंसं जो प्रेशर होता तो रिलीज करण्याचं काम केलं गेलं. कारण प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी जाणणं खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. एका दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपली सिद्धता काय आहे, गुणवत्ता काय आहे याचं प्रत्यय दिलं पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये. कनकने जी सुरुवात केली होती ती आउटस्टँडिंग पाहायला मिळाली. त्यानंतर भावेशने त्याला सुरेख साथ दिली आणि त्यानंतरचा हा प्रवास सध्या तरी जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी टीमचा अप्रतिम राहिला आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीही प्रेडिक्शन करू शकत नाही. पहिलीच मॅच पहा, 46 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर घेवली संघ असं वाटेल का या धावा करणार नाही, परंतु झाल्याच नाहीत. याच टीमने मात्र त्यांना पराभवाची चव चाखण्यास भाग पाडलं गेलं होतं. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही. नो बॉलचा इशारा. पहिलाच नो बॉल आलाय. हलक्याशा हाताने डिफेन्स दाखवला होता आणि इथून अनिकेतने मात्र प्लेसमेंट चांगली केली होती. परंतु इथून नो बॉलचा इशारा येत असताना आपण पाहत आहेत पाठीमागे पॉपिंग क्रीजच्या अगदी आपण पाहिलं तर यावेळेला जे फिल्डर आहेत ते तुम्ही ठेवू शकत नाही. जे बंधन आहे त्या बंधनात मात्र तुम्हाला ते फिल्डर ठेवावे लागतात. त्यामुळे मात्र आपण पाहू शकतायत की फिल्डर जास्त असल्या कारणानं पॉपिंग क्रीजच्या, त्यामुळे मात्र पंचांनी बरोबर हेरलं होतं. 1 रन ऍड होईल. 12 बॉल आणि 14 रन. फ्रीडचा बॉल. फ्रीडच्या बॉलवर जोरकस प्रहार केलाय आणि सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी फ्रीडचा बॉल अगदी अनेक षटकार आलाय. एकच बॉलमध्ये 7 रन आलेत. आता सामन्याचं समीकरण सोपं झालंय. 8 रनची आवश्यकता. 11 बॉल आणि 8 रन. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अनिकेतला परतावा लागेल. संयम नव्हता यावेळेला. संयम थोडासा खालावला आणि इथून अनिकेतला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 8 रन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राकेश पुन्हा एकदा कमबॅक करतोय. नो बॉल आला, षटकार आला, परंतु यावेळेला कमबॅक करणं जाणतो. कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात आपल्या करिअरमध्ये. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळले तर 1 रन मिळेल का? फार वेगाने धावलेत परंतु ऑलमोस्ट पोचले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता 1-1 रनसाठी झगडावं लागणार आहे. तो संघर्ष करावा लागणार आहे. 1-1 रन म्हणजे क्रिकेटमधील बेसिक. जेव्हा बॉल टू रन येतात ना त्यावेळेला हृदयाची धडधड आणि हृदयाची स्पंदने खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतात.
आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 7 रनची आवश्यकता. यावेळेला चीफ शॉट खेळलेत, हवेत खेळले होते बरोबर, मात्र धवलच्या बॅटमधून 1 रन येईल. लॉंग ऑफकडे फिल्डर आहे वायडिश मध्ये. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 49 धावा, 8 बॉल आणि 6 रन. या वेळेला मात्र चांगली विकेट किपिंग. यस, विकेट डाऊन. आणि विकेटचा क्रम जर आपण पाहिला तर सध्या 6 गडी बाद झालेत. 6 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. मोंटूकडे आता स्ट्राईक. 7 बॉल आहेत. 7 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. मॅच रफ अँड टफ. बॉल टू रन जेव्हा येतात त्यावेळेला तुमचं गणित फार चुकतं, हे आपण सातत्याने पाहिलंय. ज्या वेळेला बॉल कमी आणि धावा जास्त असतात त्यावेळेला बिनधास्त बॅटिंग करताना काही फलंदाज पाहायला मिळतात, परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तुम्ही संघाला विजय करून देताना त्यावेळेला एक इतिहास रचला जातो आणि हीच ती वेळ आहे इतिहास रचण्याची. तर इथून जर आपण पाहिलं तर 7 बॉल. काय राकेशने कमबॅक केलंय. इट इज नेव्हर लेट टू मेंट. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून, त्याचाच प्रत्यय यावेळेला दिलाय. 7 बॉल 6. यावेळेला ऑन साईडला मोंटूचा स्लॉक स्वीप. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला यावेळेला फेकून दिलं. एक्झॅक्टली हा पराशयच्या हातातून बॉल निसटला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. आणि इथून मोंटूने नो लुक शॉट पद्धतीने स्ट्रोक खेळला गेला होता. चांगला फटका आपण पाहू शकलात. ग्रेट टायमिंग. आणि ते मोंटू ते सांगत असताना आपण पाहू शकतायत. आणि ते विजय होत असताना राकेशचे दोन्ही हात कमरेवर आलेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर तरला थारा नाहीये. क्रिकेटच्या खेळात या गोष्टी सातत्याने होत राहतात, यात ती मात्र शंका नाहीये. जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी टीम, आपण सुद्धा हँडशेक करायला विसरू नका. मोंटू, अनिकेत अँड ऑल टीम, प्रतिस्पर्धी संघाचे सुद्धा होप्स वाढवा, कारण क्रिकेटचा खेळ आहे. मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला सातत्याने जोपासावे लागतात. त्यामुळे क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय. आणि इथून मात्र चांगला खेळ केला तुमके टीमने. वैदू 11 तुमके